नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण हॉटेल स्टाईल पौष्टिक अशी मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून तंदुरी रोटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी वेगळी रेसिपी आहे। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता परफेक्ट तंदुरी रोटी आपण आपल्या जो घरगुती साहित्यात बनवणार आहोत आणि पौष्टिक म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। कुठेही मैद्याचा वापर न करता अशा पद्धतीची तंदुरी रोटी घरीच बनवता येते। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। त्यासाठी मी इथं बघा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही किंवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा असं सुद्धा घेऊ शकता, पण मैदा हे शरीराच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने चांगला नसतो। त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अगदी पौष्टिक आपण कधीही बनवू शकतो। तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची, अर्धा चमचा, आणि 4 चमचे दही आणि फ्रूट सॉल्ट म्हणजे विनो टाकून घेतलेला आहे। विनो नसेल तर तुम्ही थोडासा खायचा सोडा सुद्धा ॲड करू शकता। तर इथं पाणी टाकून छान असं आपण चपातीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे। तर घरीच मस्त अशी तंदुरी रोटी आणि कढई पनीर ही रेसिपी आपण दाखवलेली आहे। कढई पनीरची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। छान असं मऊसर आपल्याला गोळा हा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून तंदुरी रोटी सुद्धा अगदी हॉटेल स्टाईल होईल, आणि ते पण गव्हाच्या पिठापासून। तर छान असं मळून घेतलेलं आहे आणि वरतून थोडंसं तेल टाकून आपल्याला हे 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून पीठ छान असं भिजलं जाईल। तर जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही, अगदी 5 मिनिटात हे आपलं पीठ तयार होईल। छान असं मऊसर आपल्याला हे गोळा मळून घ्यायचा आहे। जेवढं छान मळलं तेवढी आपली तंदुरी रोटी सॉफ्ट आणि मऊ होईल, आणि जसं आपण हॉटेलमध्ये खातो मैद्याची त्या पद्धतीनं लागेल। तर अशा पद्धतीनं मी हे ठेवून देते 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झाल्यावर छान असं आपलं पीठ भिजून तयार होईल। बघा, छान मऊ अजून छान असं जाळीदार पीठ तयार होते, जेणेकरून आपण त्यामध्ये इनो टाकलेलं होतं, त्यामुळे अशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे। तर थोडंसं आपल्याला हे हाताच्या साहाय्याने मळून घेऊन ह्यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे। जेवढी तुम्हाला तंदुरी रोटी साईजची मोठी किंवा लहान बनवायची आहे त्यानुसार बनवू शकता। तर अशा पद्धतीनं थोडासा गोळा घेतलेला आहे आणि छान असं आपल्याला गोल न लाटता थोडंसं लांबट आकारामध्ये लाटायचं आहे। जशी तंदुरी रोटी हॉटेल्समध्ये असते त्या पद्धतीनं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। थोडंसं मी पीठ लावून घेतलेलं आहे। पीठ आपलं छान मऊ भिजलं, त्यामुळे थोडंसं पीठ आपल्याला जास्त लागतं। तुम्ही थोडंसं घट्टसर मळलं तरीही चालेल। तर जास्त जर पीठ घट्ट जर मळलं तर तंदुरी रोटी अशी मऊ लागत नाही, थोडीशी कडक लागते। त्यामुळे मी थोडंसं इथं पीठ मऊ मळून घेतलेलं आहे। त्यावर तुम्ही कांद्याचं बी 1 किलो जी असते ती पण टाकलं तरीही चालेल, कोथिंबीर किंवा बारीक कट करून लसूण सुद्धा टाकलं तरीही चालेल। आपली मस्त अशा पद्धतीची कोथिंबीर लावलेली तंदुरी तयार होईल। लांबट आकारामध्ये कोथिंबीर टाकल्यावर लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून कोथिंबीर छान अशी चिटकली जाते। तर आता आपण लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यावर या तंदुरीच्या खालच्या भागाला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। जिकडं आपण कोथिंबीर लावली त्या भागाला न लावता खालच्या भागाला लावून घ्यायचं आहे, आणि ह्या लोखंडी तव्यावर हे चिटकून द्यायचं आहे। लोखंडी तव्याऐवजी तुम्ही जो ॲल्युमिनियमचा तवा असतो त्यावर सुद्धा हे बनवू शकता। माझी खास टिप्स आहे की तुम्ही ॲल्युमिनियमच्या तव्यावर बनवा, जेणेकरून तुम्हाला ही तंदुरी रोटी काढताना खूप सोप्या पद्धतीने निघते, आणि ही लोखंडी तव्यावरची थोडंसं काढताना आपल्याला वेळ लागतो। तर अशा पद्धतीनं बघा, छान अशी आपली खालच्या बाजूने तंदुरी रोटी थोडीशी वर बघा जे बबल्स येतात ते खालच्या बाजूने छान असं भाजल्यावर वरच्या बाजूने अशा पद्धतीचे बबल्स येतात। हँडलवाले जर तवा असेल तर तुम्ही छान इझी हे भाजू शकता। तर मी असा तवा उलटा करून घेतलेला आहे, आणि हे फ्लेम गॅसची थोडी कमी ठेवायची, जेणेकरून कच्चं लागणार नाही। अशा पद्धतीनं बघा छान असं आपल्याला खरपूस रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। ही सगळी प्रोसेस मंद आचेवर करायची, जेणेकरून
छान असं खरपूस रंग पण येईल आणि तंदुरी रोटी कच्ची राहणार नाही। तर आता बघा ह्या पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे। यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, बटर, तूप काहीही लावू शकता। तर बटर आमच्या इथे जास्त आवडत नाही, त्यामुळे मी इथं काहीच लावलं नाही। नंतर मी ह्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे आता तंदुरी रोट्या अशाच मी 2-3 करून घेते आणि हे तंदुरी रोटी काढून घेते। तुम्ही ही तंदुरी रोटी कोणत्याही भाजीसोबत पनीर, काजू मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता। तर मी इथं कढाई पनीरची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे, अगदी झटपट। तीसुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। आणि अशा पद्धतीचा तंदुरी रोटी आणि कढाई पनीरची रेसिपी तुम्ही तुमच्याही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीनं। बघा किती मस्त आपली ही तंदुरी रोटी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे, अगदी आगळी वेगळी लागते। दररोजच चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीनं ट्राय करायला काही हरकत नाही आणि पौष्टिकसुद्धा आहे, आपण मैद्याचा वापर केलेला नाही। त्यासाठी ही पौष्टिक झटपट होणारी रेसिपी किंवा तंदुरी रोटी तुम्हाला करायची असेल तर नक्की करा आणि कशी झाली ती कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। असे झटपट व पारंपरिक पदार्थ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते, तेही तुम्ही नक्की बघा। उन्हाळी रेसिपीसुद्धा भरपूर प्रमाणात अपलोड केलेल्या आहेत वेगळ्या पद्धतीच्या। तर अनेक असे व्हिडिओ आहेत ते झटपट होणारे, काहीतरी नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत असते। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।